आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले आहे. भाऊ, जे बिनविरोध जवळपासचे नगरसेवक निवडून आले 68, त्यांच्या विरोधात मनसेकडनं उच्च न्यायालयामध्ये एक याचिका टाकण्यात आलेली आहे. तुम्ही देखील या संपूर्ण घडामोडीला कशा प्रकारे बघता? काँग्रेसच्या वतीनं मग आमचे नेते राहुलजी असतील, आम्ही असो, अनेकदा आम्ही सांगितलं की भाजपला लोकशाही मान्य नाही आहे. महाराष्ट्रातल्या महानगरपालिका निवडणुका असतील की झालेल्या नगरपालिका निवडणुका असतील, या सगळ्या निवडणुकांमध्ये दमदाटी देऊन, पैशाचं प्रलोभन देऊन, कोट्यावधी रुपये प्रलोभन देऊन यांनी अनेक उमेदवार बिनविरोध केलेत. याचे पुरावे पण आहेत. आणि लोकशाहीमध्ये दंडुकशाही आणि बळाचा वापर करून सत्तेचा माज आणून या पद्धतीनं BJP लोकशाही संपुष्टात आणत आहे, त्यांचे सहकारी आणत आहे, हे आता स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे मला तर वाटतं की निवडणूक आयोगानेच पहिले जी भूमिका घेतली होती की आम्ही सगळी चौकशी लावू, आणि मग त्यांनी पुन्हा बॅकआउट केलं. निवडणूक आयोगाबद्दलचा संशय तर अजून पुन्हा वाढला. या सगळ्या घडामोडीमध्ये निवडणूक आयोग आहे का, हा सुद्धा मुद्दा या ठिकाणी स्पष्ट होते आहे. आणि म्हणून याला आता खरं तर जनआंदोलनच हा याला एक पर्याय आहे. कारण की निवडणूक आयोग BJPच्या खिशात आहे, सगळ्या संस्था त्यांच्या ताब्यात आहेत, असं चित्र आता आपल्याला देशात आणि राज्यात पाहायला मिळतं आहे. आणि म्हणून ज्या पद्धतीनं लोकशाही संपुष्टात आणण्याचं काम BJP करत आहे त्याचा आम्ही निषेध करतो. आणि काँग्रेस पक्ष वेळ आलं तर याच्यावरचं एक जनआंदोलन महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये उभं करण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहे. राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप होत आहे. सोबतच अध्यक्षपदावर असताना त्यांनी थेट प्रत्यक्ष राजकारणात उतरू नये असं एक देखील मतप्रवाह पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेची एक प्रथा आणि परंपरा आणि त्याची एक गरिमा राहिलेली आहे. विधानसभेच्या अध्यक्षांनी पॉलिटिकली मोमेंटमध्ये या त्या पद्धतीचं स्टेटमेंट करायचं नसते, अशा प्रथा परंपरा महाराष्ट्रामध्ये आहे. पण आता ते भाजपचे विधानसभेचे अध्यक्ष आहेत असं ते वागतात. विधानसभा अध्यक्ष हा कुठल्याच पक्षाचा नसतो. याला विधानसभेच्या गरिमा आणि बाहेरसुद्धा वागत असताना त्याच्यातही त्या पद्धतीचं वागलं पाहिजे, अशा पद्धतीची एक आपल्या महाराष्ट्रातली परंपरा राहिली. पण ती सगळी परंपरा मोडकळीस काढण्याचं काम राहुल नार्वेकरनी केलेलं आहे. जे दमदाटी देतात आहेत, अध्यक्षपदाचं स्टेटमेंट करतात आहेत पॉलिटिकली, तर मला असं वाटतं की त्यांनी त्यांच्या पक्षाने त्यांना त्या पदातून काढलं पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. जी नियमावली म्हणजे विधिमंडळाची नियमावली आहे त्या अंतर्गत देखील त्यांच्यावर कारवाई होऊ शकते? नाही, आता बहुमत आहे त्यांचं, कारवाई करायचं की एकतर्फी चालवायचं. आपण पाहिलं की शेड्यूल 10मध्ये ज्यावेळेस त्यांना जेव्हा अधिकार सुप्रीम कोर्टाने दिले, त्यांनी कसं त्याला प्रोलॉंग केलं, कसं काय केलं हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी त्या ठिकाणी निष्पक्षपणानं हा सगळा निर्णय घ्यायला पाहिजे होता, पण तो घेतला गेला नाही. सुप्रीम कोर्टाने त्या पद्धतीचे ताशेरे ओढलेले आहेत. त्याच्यामुळे आता भाजपचं जे शिकवण आहे लोकशाहीमधली, ती आता विधानसभा अध्यक्षही त्या पद्धतीने वागतो आहे. त्यामुळे महाराष्ट्राची गरिमा संपुष्टात आणण्याचं काम भाजप करते हे आपल्याला पाहायला मिळतं आहे. अनेक उमेदवारांना त्यांनी अर्ज मागे घेण्यामध्ये भाग पाडला असा त्यांच्यावर आरोप होत होता. त्या संदर्भात जनता दलने तक्रार देखील दाखल केलेली होती. ती तक्रार मागे घेण्यात आली आता. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी चुकीच्या माहितीच्या आधारावरती तक्रार दाखल केली होती, प्रत्यक्ष माझा त्यामध्ये काही रोल नव्हता. काय चाललेलं आपण पाहतो आहे ना, कसं पोलिसांची दमदाटी दिली जाते, ते आपण सगळं पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी तक्रार मागं घेणं म्हणजे त्याच्या मागं अजून काय लपलेलं आहे. चौकशी करा म्हटलं तर कुंपणच शेत खात आहे असं आपल्याला चित्र पाहायला मिळतं आहे. आणि म्हणून महाराष्ट्राचं शाहू फुले आंबेडकर विचार व्यवस्था भाजपने पूर्ण संपुष्टात आणलेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, तुमचे जुने सहकारी नारायण राणे यांनी कुठे राजकारणातनं निवृत्तीचे संकेत दिलेले आहे. चांगलं आहे, त्यांची तब्येत चांगली राहत नाही, वय झालं त्यांचं. अशा पद्धतीनं सगळ्याच राजकीय नेत्यांनी त्यांचा उपक्रम करावं जे त्या वयात आलेले हे लोकांनी, असं आम्हाला वाटतं. नारायण राणेचा आदर्श इतरांनी पण घ्यावा असं म्हणणं तुमचं? हां, बिलकुल. आता त्यांनी जे संकेत दिलेले आहे तर बिलकुल झालं पाहिजे.
आणि नवीन पिढीला त्यांनी संधी दिली पाहिजे. आणि तुम्ही म्हणता की त्या पद्धतीचे संकेत त्यांनी दिलेले आहेत, संन्यास आता राजकारणातून बाहेर यायचा. तर असं त्यांच्या वयातले, त्यांच्यापेक्षा मोठे लोक अजूनही आपल्या राज्यामध्ये राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे सगळ्यांनी त्यांचा आदर्श पाळावा. काँग्रेसमध्ये पण सिनियर आहे. मी आता सगळ्यांसाठीच म्हटलेलं आहे, तो कुठल्या पक्षाचं म्हटलेलं नाही. भाऊ, जेव्हा नगर परिषद नगरपंचायतच्या निवडणुका होत्या तेव्हा एक टीका झाली होती काँग्रेसच्या नेत्यांवर की ते थेट प्रचारामध्ये उतरले नाही. कार्यकर्त्यांच्या निवडणुका होत्या मात्र नेते दूर राहिले. कालपासनं भाजप असेल किंवा इतर सत्ताधारी पक्ष असेल, शिवसेना असेल, त्यांचे नेते प्रचाराला लागलेले आहे. काँग्रेसचं काय नियोजन असणार आहे या प्रचाराला घेऊन आणि खरंच यावेळेस तरी काँग्रेसचे नेते प्रचारामध्ये पूर्ण ताकदीने उतराल का? काँग्रेस पक्ष प्रत्येक महानगरपालिकेमध्ये कामाला लागलेला आहे आणि त्या पद्धतीनं प्रचार सुरू झालेला आहे काँग्रेसचा. पण हेलिकॉप्टरचा प्रचार जो तुम्ही मुख्यमंत्र्याचा उल्लेख केला, या शिवसेनेचा केला, सगळ्या हेलिकॉप्टरचा. आता तिघही जण आपण पाहिलं की परवा अजित पवारांनी म्हटलं की भाजपच्या याच्यामध्ये मी गेलो, 70,000 कोटीचा आरोप माझ्यावर होता. तर आता काय सगळं बरोबर झालं. म्हणजे भाजप किती भ्रष्टाचारी आहे याचं सगळ्यात मोठं उदाहरण अजित पवारांनी दिलेलं आहे. त्याच्यामुळे सत्तेचा माज, त्यांनी ते सत्तेचा माज पण काढला भाजपच्या. त्यामुळे हे कसे सत्तेचे लालची लोक आहेत भाजप आणि त्यांच्यासोबत असलेले लोक, राज्य लुटा, देश लुटा आणि मग ते निवडणुकीत थोडेफार पैसे खर्च करा आणि पुन्हा सत्ता घ्या आणि पुन्हा लुटा. ही जी काही व्यवस्था भ्रष्टाचारी आज महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचं काम भाजपने केलेलं आहे ते त्याच्यातलं स्पष्टता आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा सहकारी ज्या पद्धतीनं सांगतो आहे तर मग एकदम आता ओपन झालेला आहे. एकीकडे आम्ही विकासाची राजकारण करतो असं भाजप सांगते आहे. आता मला सांगा, त्यांनी भ्रष्टाचाराचं याच्यावर आम्ही निवडणुका जिंकतो आहे असं त्यांनी सांगायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या आहेत, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आणि महागाई. म्हणजे आपलं राज्याच्या जनतेला माहितीसाठी सांगतो की डिझेल आणि पेट्रोलमध्ये 40.5 रुपये घेतं आहे. 40.5 रुपये म्हणजे 100 रुपयातले जे काही डिझेल पेट्रोलचे रेट असतील त्याच्यातले 40.5 रुपये राज्य सरकार घेतं. म्हणजे अर्धा पैसा राज्य सरकार घेतं, केंद्र सरकार त्याच्यात 20 रुपये घेतं. तुम्हाला एक त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेचे खिशातले पैसे काढल्यानंतर राज्यकर्त्यांनी जनतेच्या हिताची काळजी करायला पाहिजे. पण त्यांना सत्तेचा लालच असा आहे की सगळ्या महानगरपालिका, नगरपालिका आमच्याच ताब्यात आल्या पाहिजे. आणि म्हणून राज्याच्या सरकारला वेळ, म्हणजे तिथं वेळ देण्यापेक्षा, प्रशासकीय व्यवस्थेला वेळ देण्यापेक्षा आपण नुसतं प्रचारच करतो आहे आणि प्रचाराचा माहोल आम्ही बनवतो आहे अशा पद्धतीचं जे आता सत्तेत बसले लोक करतात आहेत हेलिकॉप्टरच्या प्रचाराने, ते आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि काँग्रेस, आम्ही सगळेजणं त्या महानगरपालिकेमध्ये आमचे नेते कामाला लागलेले आहेत. असं तर नाही ना की एक सत्ताधाऱ्यांचं सुनियोजित नियोजन आहे की विरोधकांची स्पेस, म्हणजे काँग्रेस असो किंवा उभाटा असो, त्यांची स्पेस काढून घ्यायची ना मग आपणच सत्तेत राहायचं आणि आपणच विरोधी पक्षाची पण स्पेस घ्यायची, जे अजित पवारांची भूमिका दिसत आहे. असं आहे की आम्ही आरोप अनेक केलेले आहेत की सरकार भ्रष्टाचारी. आज कुठेही तुम्ही जा, तहसील कार्यालयात जा, पंचायत समितीत जा, हॉस्पिटलमध्ये जा, असं कुठली जागा शासकीय असेल तिथं पैसे घेतल्याशिवाय काम केलं जात नाही. हे सरकारही तसंच आहे. त्याच्यामुळे खाली पातळीवर जे भ्रष्टाचाराचं जे उठलेलं वावटळ आहे ते आपल्या सर्वसामान्याला संपवते आहे. आम्ही आरोप केले तर ते आरोप, आणि अजित पवारांनी केले तर आता ती सत्तेत आहे ना, त्या सत्तेतल्याच माणसांनी. तर या लोकांनी खऱ्या अर्थाने हे महाराष्ट्राचं या पद्धतीचं राजकारण कधी राहिलं नाही, ज्या पद्धतीनं सत्ता पक्षातले लोक करतात आहेत. सत्तेमध्ये असलेले लोकच एकमेकाच्या विरोधात त्याला माज आला, त्याला माज आला असं म्हणत आहेत. म्हणजे यांना किती माज आलेला आहे हे सगळ्यात मोठं उदाहरण दिसतं आहे. त्यामुळे हे विरोधी पक्षांनी काय बोलावं, आम्ही विधानसभेत आम्ही तर त्यांच्या तोंडावर आरोप करतो आहे तिथं, पण सरकार काही उत्तरच देत नाही. याचा अर्थ आहे की यांना जो माज आलेला आहे, लोकशाही मान्य नाही आहे, हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि तुम्ही जे सांगताय की विरोधकांचाही स्पेस तेच पूर्ण करताय. आम्ही किती मुद्दे मांडले पण त्या मुद्द्याचं उत्तर सरकारने दिलं नाही, याचा अर्थ त्यांना लोकशाही मान्य नाही, अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतोय. धन्यवाद. तर हे होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.